एकादशीचा उपवास म्हणजे तुमचा आत्मा शुद्ध करणे आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्वतःला तयार करणे. ही विधी प्रथा मानवाला अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्त होण्यास आणि आनंद मिळवण्यास मदत करते. मार्गशीर्ष महिन्याची उत्पन्न एकादशी कधी आहे, तिथी काय आहे, किती वाजता संपणार आहे ते आपण पाहूयात. मार्गशीर्ष महिन्याची उत्पन्न एकादशी तिथी प्रारंभ 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 5:06 असणार आहे. तर समाप्ती ही 9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6:31 संपणार आहे. उपवास सोडण्याची वेळ काय आहे तर 9 डिसेंबर दुपारी 1:56 ते 3:20 व 10 डिसेंबर रोजी सकाळी 7:03 ते 7:13 ही शुभ वेळ असणार आहे. आता एकादशीच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. त्यासाठी भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. फुलं घ्यायची आहेत, श्रीफळ म्हणजेच नारळ घ्यायचं आहे एक, सुपारी, फळं असतील जे तुमच्याकडे असतील ते घ्यायचे आहेत, लवंग, धूप, दिवा, तूप, त्याचबरोबर पंचामृत, अक्षता घ्यायच्या आहेत, तुळशीची पानं घ्यायची आहेत, चंदन, खडीसाखर हे आपल्याला घ्यायचं आहे. आता उत्पत्ती एकादशी म्हणजे काय, त्याची कथा काय आहे ते आपण पाहणार आहोत. असे म्हणले जाते की सतयुगात मूर नावाच्या राक्षसाने इंद्रदेवावर विजय मिळवला होता. त्याच्या पदापासून त्याला हटवले होते. तेव्हा सगळी देवता मंडळी महादेवाजवळ पोहोचली. तेव्हा त्यांनी धनुष्य काढत कित्येक दानवांचा वध केला. मात्र ते मूर दानवाला मारण्यात अपयशी ठरले होते. त्याला अनेक देवांचे वरदानसुद्धा प्राप्त होते. जेव्हा विष्णू मूराचा पराभव करू शकले नाही तेव्हा ते युद्ध सोडून बद्रिकाश्रमच्या गुफेत जाऊन विश्राम करू लागले. मूर राक्षसाला हे कळताच त्यांचा वध करण्यास तो पोहोचला. याच काळात विष्णूंच्या शरीरातून एक कन्या उत्पन्न झाली, जिने मूराचा संहार केला. यावर प्रसन्न होऊन विष्णूंनी वरदान दिलं की तुझी आराधना करणारा प्रत्येक प्राणी तथा मानव कायम सुखी राहील. तसेच मृत्यूनंतर त्या व्यक्तीस विष्णुलोक प्राप्त होईल. वर्षाच्या 24 एकादशींपैकी उत्पन्ना एकादशीला विशेष महत्त्व आहे. विष्णूंच्या शरीरातून उत्पन्न झाल्या कारणाने या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे नाव पडले. ही एकादशी 4 मोठ्या एकादशींपैकी एक आहे. या एकादशीला व्रतराज सुद्धा म्हणतात, म्हणजे सगळ्या व्रतांचा राजा असे सुद्धा म्हटले जाते. हे व्रत सगळ्या व्रतापेक्षा विष्णूंना खूप प्रिय आहे. एकादशी व्रत केल्याने पूर्वजन्माचे आणि या जन्माची सगळी पापं धुतली जातात असे सुद्धा म्हणतात. पण हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि मनपूर्वक केले पाहिजे. या दिवशी खूप छान योग आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी नवीन वस्तूची खरेदी किंवा नवीन बिझनेससुद्धा सुरू करू शकता. जर कोणाला एकादशी पकडायची असेल तर या दिवसापासून सुद्धा तुम्ही एकादशी धरायला किंवा पकडायला सुरुवात करू शकता. आता उत्पन्न एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची उपासना करून पूजा केली जाते. हे व्रत 2 प्रकारे पाळले जाते, जलव्रत आणि फळ, आणि दुसरं म्हणजे जलव्रत फक्त. साधारणपणे केवळ पूर्णपणे निरोगी व्यक्तीने जल उपवास पाळला पाहिजे. इतर किंवा सामान्य लोकांनी फळं किंवा पाण्याचे व्रतच पाळावे. भगवान विष्णूला अर्घ्य अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी. आता उत्पन्न एकादशी व्रताचे महत्त्व काय आहे ते आपण पाहूयात. उत्पन्न एकादशीचे व्रत जो पूर्ण विधीपूर्वक करतो त्याला सर्व तीर्थाचे फल प्राप्त होते असे म्हटले जाते. तसेच या व्रताला दान केल्याने लाखो पट शुभ फल आपल्याला प्राप्त होते. उत्पन्न एकादशीचे व्रत केल्याने माणसाची सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञ, तीर्थस्नान, दान इत्यादी करण्यापेक्षा अधिक पुण्यसुद्धा या दिवशीच प्राप्त होते. उत्पत्ती एकादशीची पूजा पद्धत काय आहे ते पाहूयात. उत्पन्न एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुद्ध पाण्याने स्नान करावे व उपासाची प्रतिज्ञा करावी. नंतर धूप, दिवा, नैवेद्य इत्यादी 16 पदार्थांनी भगवान विष्णूची पूजा करावी आणि रात्री 1 दिवा दान करावा. या एकादशीच्या दिवशी किंवा रात्री भगवान विष्णूचे भजन कीर्तन करावे. या व्रतामध्ये भगवान विष्णूला फक्त फळे अर्पण करावीत. उपवासाच्या शेवटी श्रीहरी विष्णूंकडे नकळत झालेल्या चुकांसाठी किंवा पापाबद्दल क्षमा मागावी. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि ब्राह्मणाला अन्नदान करावे.
द्वादशी तिथीच्या दिवशी सकाळी ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला अन्नदान करून दक्षिणा म्हणून योग्य दान द्या आणि नंतरच उपवास सोडा. जेवणानंतर ब्राह्मणाला त्याच्या क्षमतेनुसार दान देऊन निरोप द्यावा. उत्पन्न एकादशीच्या दिवशी काही चुका आहेत ज्या आपण टाळायला हव्यात. कोणत्या आहेत त्या चुका? तर या व्रतामध्ये दशमीच्या रात्री अन्न खाऊ नये. उत्पन्न एकादशीच्या दिवशी तामसिक भोजन व आचरणापासून दूर राहायला पाहिजे. उत्पन्न एकादशीच्या दिवशी हळद मिसळलेल्या पाण्यानेच अर्घ्य अर्पण करावे. त्यासाठी दुधाचा वापर करू नये. तुमची प्रकृती ठीक नसेल, गरोदर बायका असतील किंवा जे अशक्त व्यक्ती असतील त्यांनी उपवास करू नका. फक्त प्रक्रियांचे म्हणजे जे नियम असतात त्यांचे पालन केले तरी चालेल. उत्पन्न एकादशीच्या दिवशी मिठाई अर्पण करू नये. त्याऐवजी फक्त फळांचाच नैवेद्य दाखवावा. तर अशा प्रकारे आपण उत्पत्ती एकादशीची पूजा पद्धत, उत्पत्ती एकादशीची कथा, एकादशी व्रताचे महत्त्व, एकादशीचे पूजा साहित्य आणि आपण या दिवशी कोणत्या चुका करू नयेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, प्लीज हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.